ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. किंवा गुरु हा आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा वैयक्तिक उन्नतीसाठी प्रत्येक पावलापावलावर आपल्याला गुरु लागत असतो. हा गुरु आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतो. नमस्कार, मी धनंजय पळसुले, गजानन ज्योतिषालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी थोडक्यात काही गुरुपौर्णिमा या विषयाबद्दल बोलणार आहे. गुरुपौर्णिमा हा आपला एक ऋणनिर्देश करण्याचा किंवा गुरुप्रती आपली सद्भावना व्यक्त करण्याचा, आपली गुरुबद्दलची श्रद्धा व्यक्त करण्याचा एक दिवस आहे. अनेक खस्ता खाऊन, अनेक त्रास सहन करून गुरु आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान देत असतो, शिक्षण देत असतो. या गुरूंप्रती आपलं काही ऋणनिर्देश राहावेत म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. याचबरोबरीने आजच्या दिवशी आषाढ पौर्णिमेलाच व्यास महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी व्यासांनी भारतीय परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय मोलाचं कार्य करून ठेवलेलं आहे. महाभारताचे रचयिता म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. वेळोवेळी वेदांमध्ये त्यांनी आपला हातभार लावलेला आहे, वेदकार्यांमध्ये हातभार लावलेला आहे. म्हणूनही आज आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी सभा घेतो किंवा बैठका घेतो, काही चर्चासत्र आयोजित करतो, ती जी जागा असते त्याला व्यासपीठ म्हणतात. आपली भावना, आपली मतं मांडण्याचं एक स्थान. गुरुपौर्णिमा ही आपल्या प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्याला जीवनामध्ये ज्यांनी म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली आहे, आपल्याला मार्ग दाखवला आहे. खरं तर पहिले गुरु हे आपले आईवडील असतात. तर त्यांनाही न विसरता तिथून सुरुवात करून आपले शालेय शिक्षक, कॉलेजच्या जीवनातील शिक्षक, याचबरोबरीने नोकरीमध्ये आपल्याला मार्ग दाखवणारे, नोकरीमध्ये आपल्याला काही चुका दाखवणारे, आपल्याला चुका सुधारणारे, अशाच प्रकारे वेगवेगळ्या तऱ्हेचे गुरु आपल्याला आयुष्यामध्ये लाभतात. गुरुशिवाय आपलं आयुष्य खरंच अपूर्ण आहे. आणि मी तर असं मानतो की प्रत्येकामध्ये हे गुरुतत्व आहे की जो आपल्याला चुकीची वाट करू नकोस, ही सरळ वाट आहे, ही योग्य वाट आहे, असा रस्ता दाखवतो. असा तो गुरु, हे माझ्या मते साधी सोपी व्याख्या आहे. तर असं हे गुरुतत्व प्रत्येकामध्ये असतं आणि प्रत्येकाने त्या एकमेकांच्या गुरुतत्वाचा आदर केला पाहिजे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या आयुष्याला ज्यांनी आकार दिला, ज्यांनी माझ्यावर मेहनत घेऊन मी आज या ठिकाणी आलेलो आहे, जे काही मी वेडवाकडं करत आहे, या सगळ्याला हातभार लावणारे माझे समस्त गुरुजनांना माझं सादर वंदन. तुम्हीही तुमच्या गुरुजनांची आजच्या दिवशी आठवण ठेवा. त्यांना किमान फोन करून त्यांची चौकशी करा. त्यांना काही हवंय नकोय मदत करता येण्यासारखी असेल तर ते पहा. त्याहीपेक्षा गुरूंना नुसता एक फोन करणं किंवा त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटणं हे सुद्धा फार आनंददायी असेल. तर तुम्हीही तुमच्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करा. नमस्कार, धन्यवाद.